भाजपने तोंड उघडायला लावू नये, सुप्रिया सुळेने भरला दम. विधान परिषदेतील घोडे बाजारावरून हल्लाबोल. विधान परिषद निवडणुकीत झालेल्या घोडेबाजारावरून विरोधकांनी सत्ताधारी आमनेसामने आलेले आहेत. निवडणुकीत कोणताही घोडेबाजार झालेला नाही, मत नव्हती म्हणून विरोधकांच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आम्ही त्यांचं स्वागतच करतो असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलेलं आहे. तर या निवडणुकीत पैशाचा महापूर होता. आमच्या उमेदवारांना आमिष दाखवलं. जे ऐकत नव्हते त्यांना धमक्या दिल्या, त्यामुळेच उमेदवारांनी माघार घेतल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. तर शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी घोडेबाजारावरून भाजपला चांगलंच घेरलं आहे. मला तोंड उघडायला लावू नका, मी पुरावे देईन असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी महाविकास आघाडी माघार आघाडी झाल्याची टीका सत्ताधारी करत आहेत. त्याबाबत तुमचं मत काय आहे असं सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं. त्यावर सुप्रिया सुळे यांनी थेट भाजपला इशारा दिला आहे. भाजपने मला तोंड उघडायला लावू नये, मी सुसंस्कृतपणे काही बोलत नाही, तो माझा स्वभाव नाही. विधानसभा आणि लोकसभेत आम्ही त्यांच्या विरोधात ताकदीनं लढू, पण आता हा जो घोडेबाजार झाला, कोण काय आणि कसं झालं हे तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे असा सूचक इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला आहे. नाही, प्रत्येक ठिकाणी सिच्युएशन वेगळे. घोडेबाजार हवाय का, मी तुम्हाला त्याचा पुढचा टप्पा सांगते. मी स्वतः सुप्रिया सुळे एक नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून एक पार्लमेंटमध्ये बिल मूव्ह करते. ते तुम्हाला लवकरच दिसेल की अशा या सगळ्या ज्या इलेक्शन्समध्ये जो घोडेबाजाराचा आरोप होतो हे बंद झाला पाहिजे. आणि हात वरती करून पार्टीच्या व्हिपनी सरपंच टू लोकसभा हे पारदर्शकच इलेक्शन झालं पाहिजे. हे बिल मी स्वतः मूव्ह करते आणि तुम्हाला पुढच्या काही काळात हा बदल झालेला दिसेल. आणि सगळ्याच पक्षांमध्ये काय काय झालंय. भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावू नये, त्याच्यामुळे मी सुसंस्कृतपणे काही बोलत नाहीये, कारण का माझा तो स्वभावही नाहीये. आणि विधानसभेत लोकसभेत ताकदीने लढूच त्यांच्या विरोधात आम्ही. पण आत्ता हा जो घोडेबाजार झालाय तो कोण काय कसं काय झालंय या बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत आणि मलाही माहिती आहेत. म्हणूनच मी हे बिल मूव्ह करतेय की घोडेबाजार होऊ नये. आणि कुठलंही इलेक्शन झालं तरी ते फक्त पैशाच्या जीवावर कोणीही लढू नये, किंवा आईसच्याही म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी हिचीही भीती दाखवू नये. हा देश हा लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही करू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.